मन्या वा वा मस्त दर्शन झालंय मन्याचं झालंय म्हणून तो तेवढा फॉसिल झालाय एकच काय कसे तुम्ही तर फायनली मी रामेश्वर पोचला आणि हा माझा 11वा ज्योतिर्लिंग आहे आणि आता एक बाकी आहे तो म्हणजे सोमनाथ तोही मी लवकर करून टाकेन आणि मस्त अशी रेडी झाली मस्त आवरून बिवरून फ्रेश आता पहिले जाणार नागमणीचं दर्शन घ्यायला आणि नंतर ते 22 कुंड ते तर करावंच लागतात मग त्यानंतर 22 कुंड मग दुसरं लिंग जे मारुती रायांनी आणलं होतं आणि मग रामेश्वर अशा प्रकारे दर्शन घेणार आहे तर चलो नाही मन ओ सरिता अगं सरिता बघ बबल्या केस बबल्या इकत केस फुगे असं येते पण सरिता नाही येते अगं माझी माय गो बबल्या असं आहे नाव इकडे बघा मंदिराचा कलश सकाळी सकाळी कलशाचं दर्शन घ्या म्हणजे एकदम वस्तीमध्ये येतो असं एक जवळ जाऊ शकतो बाकी म्हणजे आपला रूम तिथं जवळ आहे अरे नाही पण काही मंदिर माहिती ना तुला गेट असतं मोठे मोठे लांब लांब तिथूनच गायब गावातच मंदिर आहे गावात आजूबाजूला घर आहे मच्छी का बसाय रे मग सुबह सुबह आतमध्ये जाणं पांडे इथं समुद्र के बाजू में लागतंय पांडे उलट्या जाण्या करून झोपला असेल माझी ड्रेसिंग रूम पहिले लोक कन्फ्युज होतील पोरगे का पोरगा आहे हा छोट्या लोकांना हा मग काय छत्त काय चुकीचा असतो का वाईट असतो का थोडे तो पण देवच असतो अर्धनारी नटेश्वर मग लोकांना कन्फ्युज काय ड्रेसिंग मारते अम्मा महाराजांच्या तोंडाला असू बी नाही आणि चाललंय महादेवांना बघायला अरे अरे महादेव 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 आमचा शेठ नाही येते फायनली आमचं एक दर्शन झालंय म्हणजे नागमणीचं आणि मस्त झालंय सकाळी 5 ते 7 पर्यंत दर्शन चालू बरोबर आहे ना 5 ते 7 दर्शन चालू असतं आणि त्यानंतर मग 22 कुंड मग दुसरे 2 शिवलिंग मस्त दर्शन झालं मस्त एकदम झालं मस्त आता आता 22 कुंड दाखवत 22 कुंड चलो अभी डुबकी लगाओ हाँ देवा आंघोळ झाले 22 कुंडात आणि अशी इथे करतात आणि हा एक लास्ट कुंड आहे त्यानंतर पुढे जायचं आणि मग दर्शनाची लाईन अण्णा अम्मा अम्मा लाया तुम कैसा बहुत
लय शॉर्टकट आहे बाई. पैशावाल्यांचं वेगळा पाणी आणि गरीबाचं वेगळा पाणी. मला समजत नाही काय वेगळा फरक पडणार आहे का. वरती गेला पहिले माझ्याला एवढा प्रश्न विचारला नाही मी. बघू म्हण्या. हा वा मस्त दर्शन झालंय म्हण्याचं. बघू म्हण्या कसं दिसतं. भारी. माऊली झालं दर्शन. मस्त मस्त ना. घरी जायचं. तुझं काय मस्त वाटतंय. तर गाईज फायनली आता आम्ही आलो आहे धनुष्कुंडच्या बाजूला, जिथे वानरांनी जी दगडं इथे दगडं ठेवली जातात तिथे असतात, म्हणजे तिथे आहेत. तर तिथे आलो आहे ती बघायला. स्टोन त्याला ते तमिळमध्ये काहीतरी बोलतात, मला ॲक्च्युली माहीत नाही. सी वॉटर. ओके. जिथे पूजा झाली. ओके तो आहे. आणि इथे तुम्हाला बघायला पण भेटेल दगडं हे करतात तरंगताना. आहेत ही दगडं अजूनही. बघूया. पाय काढायला लागेल. चप्पल काढायला लागेल. पाय काढायला लागेल. गांजा पाय काढायला लागेल. चप्पल काढायला. ह्याचं दर्शन तर खूप भारी झालं रामेश्वरचं. आणि खूप शांत होतं आणि खूप भारी, म्हणजे एकदम मस्त. मोबाईल पण अलाउड आहेत तिकडे. किटकिट नाही आहे पहिली गोष्ट. तर बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे चांगलं असतं. अच्छा हे बाई शिवलिंग बनवलेली दिस. ओके इथे. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर. तू एकच ठेवलं काय. जय श्रीराम. पाण्यात उगाच नको ना येडेगिरी करू. ते झालाय म्हणून तो तेवढा फॉसिल झालाय. एकच काय तर त्याचं कारण असं आहे की समुद्रात आहेत असे दगड भरपूर. मग ते एक ठेवणार एवढे सगळे दाखवायला ठेवणार लोकांना. एक्सपेरिमेंट करण्यात एक नंबर आहेत आपले लोक एकतर. पण ऍटलिस्ट तेवढं तरी. हे बाई इकडे आपण 2 ओशन्सच्या मधून आपला हा रोड चालतो. एक बे ऑफ बेंगॉल आणि एक इंडियन ओशन. इंडियन ओशनचा ब्लू वॉटर आणि हा ब्लॅक वॉटर आणि एंड ऑफ दी रोड. इंडियाचा रस्ता हा शेवटचा रस्ता संपला धनुष्कुंड. तर गाईज फायनली धनुष्कुंडला आलेलो आहे आम्ही. आणि आहे गर्दी आहे. लास्टचा रोड आणि श्रीलंकेला जाणारा ब्रिज म्हणजे हा ना अटल सेतू. ते अटल तोतला आहे ना तुम्ही. अटल सेतू समजून घ्या गाईज. मी जरा तोतला आहे. आणि काय झालं तुला बाई असं का चालतं. तर आता आम्ही आलो तिथे बघायला. आणि म्हणजे आम्हाला तर देवदर्शन करायला लय बरं वाटतं. आम्ही 3 महिने 4 महिने जातो. सुख म्हणजे आणि आपल्या देवाला दर महिने जातो ना आपण. हा विसरतो रे. हा जवळच्या देवाला. आणि आमच्या 3-4 महिन्यांनी जातो. आणि करणं यार आपण नाही करणार. आपला कल्चर तर कोण करेल. पप्पांनी शिकवलं. आमच्या आईवडिलांनी शिकवलंय. बरे आम्ही किती आगाव असो मस्ती करू असो पण देवदर्शन पाहिजे बाबा. आम्हाला देवांचं जाम येड आहे. कोणी आगाव हा बरोबर. पण आहे आम्हाला देवांचं एड आहे. तेवढाच देवांचं एड बी आम्हाला. असं नाही. आपला धर्म आपण जपून चालणं आहे. भले आता काही भटजी वगैरे त्यांच्यामुळे थोडा असं मी सांगतो लोकांमुळेच नासाडी होते. कारण त्यांची वागणूक देण्याची पद्धत लोकांची वेगळी. ते काय देवानी करून नव्हतं ठेवलं. आपल्या सगळं खेळ खंडोबा या लोकांनी करून ठेवला है ना.
देवाने खूप काही करून ठेवलेलं म्हणून हे बसून खातायत सगळे. तसं बघायला काय हरकत नाही. आणि देवाच्या नावाने लुटतात. त्यांचे भोग त्यांना भेटणारच आहे. ह्याच्यात काय मोठी गोष्ट नाही. भोग दिले त्याचे भोगावंच लागणार आहे. पैसे द्या. VIP ट्रीटमेंट वेगळी, हे वेगळी, ते इकडे चुकीची गोष्ट आहे ती. ज्याच्या नशिबात त्याचं ठीक आहे, काय हरकत नाही. ज्यांनी कमवलं तो VIP झाला, जो नाही कमवला तर गरीब झाला. तो पहिले म्हणजे जसं लाईनीत जसं जाईल ना माणूस, मी सांगतो तसं वरती तसं जाईल त्या हिशोबाने. हे बघ मस्त, हे एवढे भारी भारी आहेत. हा मॅच हा अटल सेतू, हा सर्कल असा मोठा आणि ते असा सरळ जातो तो लास्ट स्टॉप. ह्याच्यानंतर श्रीलंका, इंडियाचा लास्ट स्टॉप. ह्याच्यानंतर श्रीलंका. वातावरण एक नंबर, सगळा निळा निळा पाणी, सुख कळले. आणि हा दुसरा ते लोक बीचवर गेलेत ते. चल मस्त असा मोर दिसलाय आम्हाला इथे आल्यावर. मस्त लय पला बोलवायचं. मस्त असा मोर दिसला इथे. वाव, आवाज अडकला काय माझा. आणि टाकलं लांबून, परत लांबून टाका. तिकडे विचारे मम्मी असं सांगायची गरज तुला कळतं. चल काय झालं का तुझे. याला पहिले हे करा का. हा जा बा, माझ्यांचे पाय पड. शिव्या घातल्या येतं ना, ह्याच्या याची गाण बोली याच्या. किती रुपये बोलला पहिले तुम्हाला तो. 1000 रुपये फिरवला असा. नो दिस नो एंट्री फिरवला आणि तिथून मला आणलं. बरोबर मी त्या दुकानाच्या बाजूशी गेलो. मला काही कळणार नाही का. आम्हाला पण सेम सिस्टम केला. हा पण आम्ही आधी आणि आम्हाला सोडलं पण चुकीचं. आणि नंतर 40 आला डायरेक्ट. 960च कमी. काय बोलले तुम्ही त्याला. आणि त्याची हाईट आहे ना दादाची, त्याला वाटलं. आणि त्यांनी हा मी केस वगैरे सगळं चैन सिबे तो आमचा पण त्याचा सिस्टम झालेला. आम्हाला पहिले 100 आणलंय का मी. हा आणि गोल गोल फिरवला. मला 1 मिनिटावर दाखवत होतं लोकेशन. ताईच्या मोबाईलवरती ना ताई 3 मिनिटं. आणि तरी पण चुकीचं सोडलं आम्हाला. अरे मी बोलू यो सीन परत घडायला नको ना. नको. मग मी बोलू आता चालतच जातो. कारण मी हिला बोलू लोकेशन पाठव. तो लोकेशन मला 4-4.5 मिनिटाचं दाखवा. मी तुम्हाला उद्या नेऊन दाखवतो तो कुठे. तो वाईन शॉप आहे ना, नेऊन दाखव कुठे. 4 मिनिटं इथून. मी कमीत कमी 15 मिनिटं तिथे येऊन जायचं. तो मला गोष्ट आहे. तो फक्त एकच बोला गोष्ट आहे. आणि गोष्ट भेटलं फक्तच गलीत निघाली. परत तिथे लगेच टर्न होऊन लगेच फिरतो. आपल्याला कळतं गुगलचा चुकी नाही ना. कारण ह्या गलीतून जायचं, ह्या गलीतून दाखवलं तर. आणि तो मग त्याला विचारलं गोष्ट आहे इकडून दाखवलं. इथे वेस्ट बोलत ते इकडे गोष्ट लय ओव्हरलूट मारे. रोडच्या बाबतीत, रिक्षाच्या बाबतीत लय फालतू. म्हणून मग ते असेच राहिले आणि बॉम्बेला येऊन कमवायला लागले. म्हणून ह्याला कोण विचारत नाही. हा उगाच नाही. आता ते आपण प्रत्येक सिटीमध्ये जातो तेव्हा आपल्याला अनुभव यायचा यांचा कसा आहे. सगळीकडे तसं. ह्याच्यामध्ये तुम्हाला आणू मूर्ख आपला मराठी माणूस आहे. ती आपली एकी नाही. आता इडल्या बंद. आपल्या घरी इडल्या बंद. ओ माय ब्रदर. बघू कशी दिसते. शून्य 80 रुपीज. माझ्याकडे 150. वाय टॅक्स. त्याच्या आई उडाली.